इयत्ता 10वी विषय गणित 2 प्रकरण 5 निर्देशक भूमिती सराव संच 5.1. सो फ्रेंड्स, आपण लास्ट व्हिडिओमध्ये सराव संच 5.1 मधील प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा सोडवलेले आहेत. आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा सोडवणार आहोत. तर मित्रांनो, आपण या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्रश्न तिसरा, एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू ए आणि बी यांच्यापासून समदूर आहे. आपल्याला एक्स अक्षावरील एक बिंदू शोधायचा आहे आणि तो बिंदू ए आणि बिंदू बी पासून समदूर म्हणजे समान अंतरावर आहे. आपण याचं उत्तर काढूया. समजा एक्स अक्षावरील कोणता बिंदू घ्या. बिंदूचं नाव तुम्ही कोणतेही घेऊ शकता. एक्स अक्षावरील बिंदू मी पी नाव घेतोय. पी हा बिंदू ए आणि बी यांच्यापासून समदूर आहे. बिंदू ए पासून समदूर आहे. आपल्याला या पी चे निर्देशक काढायचे आहेत. तर बिंदू पी हा एक्स अक्षावर आहे, म्हणजेच बिंदू पी चा वाय निर्देशक काय असणार आहे? 0 असणार आहे. कारण का एक्स अक्षावरील कोणत्याही बिंदूचा वाय निर्देशक काय असतो? 0 असतो. मग आपण पी चा एक्स निर्देशक काय म्हणूया? स्मॉल एक्स म्हणूया. आणि आपल्याला ह्या एक्स ची किंमत काढायची आहे. कळतंय तुम्हाला? समजा आपण हा जर आलेख पाहिला, हा एक्स अक्ष, हा वाय अक्ष. ओके, आपल्याला ह्या एक्स अक्षावरील कोणताही बिंदू काढायचा. समजा तो या ठिकाणी बिंदू पी आहे एक्स अक्षावर. आता कोणत्या ठिकाणीही आपल्याला त्याचं उत्तर काढल्याशिवाय कळणार नाही. तो या बाजूला असेल किंवा या बाजूला असेल. ए बिंदू -3, 4 म्हणजे कोणत्या चरणामध्ये असेल? या चरणामध्ये असेल. म्हणजे हा ए बिंदू या ठिकाणी आहे. बी बिंदू कोणत्या ठिकाणी आहे? 1 - 4 म्हणजे कोणत्या चरणामध्ये? चौथ्या चरणामध्ये आहे, या बी. आणि हा पी बिंदू ए पासून आणि बी पासून समान अंतरावर आहे. कळतंय? हा बिंदू ए आणि बिंदू बी पासून समान अंतरावर आहे. तर आपल्याला हा पी बिंदू शोधायचा आहे, म्हणजे ह्या पी बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. कळतंय? एक्स अक्षावरील बिंदू पी हा ए व बी पासून समदूर आहे. समदूर म्हणजे समान अंतरावर, म्हणजेच एपी आणि पीबी हे दोन्ही अंतर काय असणार आहे? समान असणार आहे. म्हणून एपी म्हणा किंवा पीए बरोबर पीबी, दोन्ही अंतर काय? समान आहे. समजा याला विधान आपण घेऊया ए. आता आपण पीए चे अंतर काढूया. पी चा निर्देशक x0 x,0. ए चे निर्देशक काय आहे? -3, 4. म्हणजे हा झाला x1, हा y1, x2, y2. आपण अंतराच्या सूत्रानुसार पीए चे अंतर काढूया. पीए बरोबर सूत्र काय आहे? वर्गमुळात x2 - x1 कंसाचा वर्ग, y2 - y1 कंसाचा वर्ग. अंतराचे सूत्र. बरोबर वर्गमुळात x2 किती आहे? -3 वजा x1 किती आहे? x
-3 वजा x कंसाचा वर्ग अधिक y2 4 वजा x1 किती y1 0. या ठिकाणी तुम्ही AP सुद्धा हे अंतर घेऊ शकता. जर AP या घेतला A अगोदर P नंतर घेतला तर तुम्हाला हा x अगोदर येईल आणि x वजा 3 या बाजूला येतील, त्याप्रमाणे सुद्धा चालेल. तर या ठिकाणी -3 वजा 1 कंसाचा वर्ग हे कोणतं सूत्र वापरावं लागेल? या ठिकाणी a वर्ग वजा b वर्ग, a वजा b कंसाचा वर्ग. सूत्र आहे a वर्ग म्हणजे काय ना -3 चा वर्ग वजा 2 a किती आहे -3, b किती आहे x अधिक b चा वर्ग म्हणजेच काय x चा वर्ग. या ठिकाणी 4 वजा 0 म्हणजेच किती 4 कंसाचा वर्ग. सूत्र कोणतं वापरलं या ठिकाणी आपण? a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. a वर्ग या ठिकाणी -3 आहे, -3 चा वर्ग वजा 2 a किती आहे -3, b किती आहे x, ह्या वजा x गुण, कारण का आपण सूत्र कोणतं वापरतोय? वजा वापरतोय. सूत्रामध्ये वजा आहे. त्यानंतर दुसरे पद कोणतं आहे या ठिकाणी? x आणि पहिले पद -3 आहे. वजा 2 a b अधिक b चा वर्ग 4 वजा 0 म्हणजे किती 4. -3 चा वर्ग 9 वजा वजा अधिक 3 दुणे 6 6x अधिक x वर्ग आणि 4 चा वर्ग किती तो 16. म्हणजे काय लिहिता येईल? x वर्ग अधिक 6x 9 अधिक 16 किती होतात 25. म्हणजेच PA किती आलंय? x वर्ग अधिक 6x अधिक 25. समजा हे विधान आपण काय म्हणूया 2 मानूया. PA चे अंतर काढले, आता काय करूया आपण? PB चे अंतर काढूया. PB चे अंतर आपण फाइंड करूया. तर PB चे अंतर फाइंड करण्यासाठी आपण काय करूया? PB किंवा तुम्ही या BP सुद्धा घेऊ शकता. ओके, दोघांपैकी एक अंतर घ्या. B चे निर्देशक काय आहेत? 1 वजा 4. P चे निर्देशक x, 0. आता या ठिकाणी B अगोदर घेतलंय, P नंतर घेतलंय. तुम्ही P अगोदर आणि B नंतर सुद्धा घेऊ शकता. x1 y1 आणि हा P चे निर्देशक x2 y2. म्हणून BP बरोबर सूत्र आहे x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. कोणतं सूत्र आहे? अंतराचे सूत्र. वर्गमुळात x2 x आहे वजा x1 1 आहे कंसाचा वर्ग. जर आपण P अगोदर B नंतर घेतलं काय असतं इथे? वजा 1 वजा x आलं असतं. ओके, y2 0 वजा y1 वजा 4. पुन्हा x वजा 1 चा वर्ग. सूत्र आपण हेच वापरणार. a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. कारण की या ठिकाणी वजा आहे म्हणजेच काय होणार? a वर्ग वजा 2 ab 2ab. a म्हणजेच काय x, b म्हणजे किती आहे 1 अधिक b चा वर्ग म्हणजेच काय 1 चा वर्ग. 0 वजा वजा काय होतात? अधिक 4 कंसाचा वर्ग. वर्गमुळात x वर्ग वजा 2 गुणिले x 2x 1 चा वर्ग 1 0 अधिक 4 म्हणजे 4 चा वर्ग किती येतो 16.
म्हणजेच बीपी बरोबर आपल्या उत्तर काय मिळेल, एक्स वर्ग वजा 2x अधिक 17. बीपी बरोबर वर्गमुळात एक्स वर्ग वजा 2x अधिक 17 हे विधान आपण 3 मानूया. आता आपण पीए बरोबर पीबी दोन्ही अंतर समान आहेत. पीएचं अंतर आपण काढले किती आहे, एक्स वर्ग अधिक 6x बरोबर 25. पीबीचं अंतर काढले आपण किती आहे, एक्स वर्ग वजा 2x अधिक 17. हे दोन्ही अंतर समान आहे म्हणून एक विधान 1, 2 व 3 वरून एक्स वर्ग अधिक 6x अधिक 25 बरोबर एक्स वर्ग वजा 2x अधिक 17. कारण हे दोन्ही अंतर समान आहेत म्हणून आपण ते एकच समान घेतले. आता या ठिकाणी वर्गमूळ आहे, या ठिकाणी वर्गमूळ आहे. जर वर्गमूळ काढायचं असेल तर दोन्ही बाजूचं काय करावं लागेल, वर्ग करावं लागेल. आणि वर्ग केला तर काय होणार, वर्ग हे वर्गमूळ काय होईल, निघून जाईल. म्हणजेच काय येईल, एक्स वर्ग अधिक 6x अधिक 25 बरोबर एक्स वर्ग वजा 2x अधिक 17. काय केलंय, वर्ग करून दोन्ही बाजूचं काय घेतलंय, वर्ग घेतलाय. एक्स वर्ग काय आले, कट झाले. म्हणजेच काय आलं, 6x अधिक 25 बरोबर वजा 2x अधिक 17. हे 6x हे वजा 2x या बाजूला घ्या, अधिक 2x होतील 17 आणि 25 या बाजूला घ्या, वजा 25 होतील. किती आले, 8x वजा 17 वजा 25 भिन्न चिन्हांची वजाबाकी म्हणजेच 25 वजा 17 किती येतात, 8. मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा 8. म्हणजेच एक्स बरोबर वजा 8 छेद 8. 8 एके 8 म्हणजे एक्स बरोबर किती वजा 1. एक्सची किंमत किती आली, वजा 1. म्हणजेच पीचा निर्देशक काय आला, आपण काय म्हणलंय, पी x0 म्हणजे एक्सची किंमत आपण किती मिळाली, वजा 1. म्हणजे पी चे निर्देशक मिळाले वजा 1,0. म्हणजेच आपल्याला उत्तर काय लिहिता येईल, बिंदू ए वजा 3, 4 व बिंदू बी 1 वजा 4 या बिंदूंपासून समदूर असणाऱ्या एक्स अक्षावरील बिंदूचे निर्देशक आहे वजा 1,0 आहेत. सर्वांना उत्तर कळलं असेल. आपण या ठिकाणी एकच सूत्र वापरतोय ते म्हणजे अंतराचे सूत्र. आता आपण काय करूया, पुढील उदाहरण सोडवूया. प्रश्न 4. पी चे निर्देशक आहेत वजा 2,2. बिंदू क्यू 2,2 आणि बिंदू आर चे निर्देशक 2,7. म्हणजेच पी क्यू आर हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. हे पडताळून पहा. आपल्याला काय सिद्ध करायचंय किंवा काय पडताळून पाहायचंय, पी क्यू आर हे 3 बिंदू काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे आपल्याला पडताळून पाहायचे. म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा काय काढलं लागेल, म्हणजे हा त्रिकोण घेतला, हा जर त्रिकोण असेल पी क्यू आणि आर त्रिकोण असेल तर आपल्याला काय काढावं लागेल, पी क्यू, क्यू आर आणि पी आर. आपल्याला तिन्ही त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी काढावी लागेल आणि तिन्ही बिंदूची लांबी काढायची असेल तर सूत्र कोणतं वापरणार, अंतराचे सूत्र. कारण अंतर काढणार आहोत. लांबी म्हणजे अंतर, पी आणि बी क्यू बिंदूमधील अंतर, क्यू आणि आर बिंदूमधील अंतर, पी आणि आर आणि बिंदूमधील अंतर. म्हणजे सूत्र कोणतं, अंतराचे सूत्र. ओके, आता आपण उत्तर सोडवूया. कोणतं अंतर काढूया आपण, पी क्यू, क्यू आर आणि सुरुवातीला आपण लिहून घेऊया पी क्यू आर. पी
वजा 2,2 2 2 आणि आर 2 7 हे दिलेल्या काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. हे दिलेल्या त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. आता आपण काय करूया, पी आणि क्यूचं अंतर काढूया. पी चे निर्देशक वजा 2 2, क्यू चे निर्देशक 2 2. पी चे निर्देशक काय म्हणूया आपण x1 y1, क्यू चे निर्देशक x2 y2. पी क्यू बरोबर सूत्र सर्वांचे पाठ झालं असेल. एक वर्गमुळात पहिल्या कंसात x2 वजा x1 कंसाचा वर्ग, दुसऱ्या कंसात y2 वजा y1 कंसाचा वर्ग. कोणतं सूत्र आहे? अंतराचे सूत्र. अंतराचे सूत्र. x2 वर्गमुळात x2 किती आहे? 2. x1 वजा 2 या कंसात ठेवा आणि या कंसाचा वर्ग. y2 2 वजा y1 किती आहे? 2. 2 वजा 2 कंसाचा वर्ग. 2 वजा वजा अधिक 2 अधिक 2 कंसाचा वर्ग. 2 वजा 2 किती येते? 0. 0चा वर्ग. 2 अधिक 2 4. 4चा वर्ग किती येतो? 16 आणि 0चा वर्ग 0. किती येते? ते वर्गमुळात 16. 16चं वर्गमूळ किती येते? 4. म्हणजे पी क्यू बरोबर 4 आले. आपण विधान 1 मानूया. पी क्यूचं अंतर काढले. आता काय करूया आपण? क्यू आरचं अंतर. क्यू चे निर्देशक आहेत 2 2, आर चे निर्देशक 2 7. x1 y1, x2 y2. क्यू आर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग, दुसऱ्या कंसात y2 वजा y1 कंसाचा वर्ग. किती सोपं आहे मित्रांनो. x2 2 वजा x1 2, 2 वजा 2 कंसाचा वर्ग. y2 7 वजा y1 2, 7 वजा 2 कंसाचा वर्ग. 2 वजा 2 0, 0चा वर्ग. 7 वजा 2 5, 5चा वर्ग. 0 अधिक 25 म्हणजे किती आले? वर्गमुळात 25. 25 वर्गमूळ किती येते? 5. क्यू आर बरोबर 5. या विधान काय म्हणे आपण? 2. आपण पी क्यूचं अंतर काढले, क्यू आरचं अंतर काढले. आता काय करूया? पी आरचे अंतर. बिंदू पी चे निर्देशक आहेत वजा 2 2, आर चे निर्देशक 2,7. x1 y1, x2 y2. पी आर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. सूत्र कोणतं आहे? अंतराचे सूत्र. अंतराचे सूत्र. x2 2 वजा x1 वजा 2, y2 7 y1 2 वर्गमुळात 2 वजा वजा अधिक म्हणजे काय आला? 2 अधिक 2 कंसाचा वर्ग. 7 वजा 2 5चा वर्ग. 2 अधिक 2 4, 4चा वर्ग किती येतो? 16. 5चा वर्ग
25 वर्गमुळात 16 अधिक 25 41. पी आर बरोबर 41 वर्गमूळ काढता येते का? नाही, हे वर्गमुळातच राहून दे. इथे आले विधान 3. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? दिलेले शिरोबिंदू काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे आपल्याला पडताळायचे. म्हणजे आपण पुन्हा एकदा पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करणार आहोत. 3 बाजूंच्या किमती आपल्याला माहिती आहेत, तिन्ही बाजूंच्या लांबी आपल्याला माहिती आहेत. म्हणजेच आपण काढले पी क्यू बरोबर किती आहे? इथे पी क्यू बरोबर 4, क्यू आर बरोबर इथे उत्तर 5 आणि पी आर बरोबर किती आहे? वर्गमुळात 41. जर आपण तिन्ही बाजूंची लांबी माहीत आहे त्यावर आपण काय करूया? आपण काटकोन त्रिकोण आहे पडताळा घ्यायचं. म्हणजेच काय वापरावं लागेल? पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास वापरावा लागेल. यामध्ये मोठी बाजू कोणती आहे? सर्वात मोठी बाजू, तर या ठिकाणी किती आहे? वर्गमुळात 41. कारण का 4 म्हणजे किती? वर्गमुळात 16. 5 म्हणजे किती? वर्गमुळात 25. म्हणजे मोठी बाजू कोणती आहे या ठिकाणी? वर्गमुळात 41. म्हणजे आपण पी आरचा वर्ग किती येईल? पी आरचा वर्ग बरोबर किती येणार? वर्गमुळात 41चा वर्ग म्हणजेच किती येईल? 41. याला विधान आपण काय करूया? 3 वरून. नंतर ह्या दोन बाजूंच्या वर्गांची काय करूया? आपण बेरीज करूया. पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग, 4 वर्ग अधिक 5 वर्ग. 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर किती येतो? 41. 4 आणि 5 वरून 41, 41. म्हणजेच पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग किती वरून? 4 व 5 वरून. एक किती वरून घेतले आपण? 1 व 2 वरून. या ठिकाणी बघा एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणजेच पायथागोरस प्रमेयाच्या व्याख्यानुसार P वजा 2 2 Q 2 2 आणि R 2 7 हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. कळलंय फ्रेंड्स? आपण या ठिकाणी पायथागोरस प्रमेयाचा व्याख्यास वापरलेला आहे. कारण का एका बाजूचा वर्ग किंवा मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गा इतका आहे. म्हणून हे तिन्ही बिंदू काय आहेत? काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. थँक्यू.